सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप रखुमा बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम येथे नसरे दुसरी आटी येथे नसरे दुसरी येथे नसरे दुसरी आटी येथे नसरे दुसरी अटी देवा भेटी जावया 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 येथे नसरे दुसरी आटी येथे नसरे येथे नसरे दुसरी आटी येथे नसरे दुसरी अटी देवा भेटी जावया 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 तुझी एक घ्यावा चित्ते तुझे म्हणा तुझी एक घ्यावा चित्ते एक जावा चित्ती करुणी रिते कलेवर करुणी रिते कलेवर करुणी कलेवर कलेवर करुणी कलेवर करुणी कलेवर षड उर्मी हृदयात षड
त्यांचा अंत पुरवोनी 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 तोची एक घ्यावा चित्ते तोची एक तोची एक घ्यावा चित्ते तोची एक घ्यावा चित्ते करुणी रीते कलेवर 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 तुका म्हणे खुंटे आस तुका म्हणे खुंटे तुका म्हणे खुंटे आस तुका म्हणे खुंटे आस तेथे वास करीतो 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 तुका म्हणे खुंटे आस तुका म्हणे खुंटे आस तुका म्हणे खुंटे आस म्हणे खुंटे आस तेथे वास करीतो तेथे वास करीतो तेथे वास करीतो विठ्ठल विठ्ठल इथे नसरे दुसरी आटी देवा भेटी जावया तोची एक घ्यावा चित्ते करोनी रीते कलेवर षड उर्मी हृदयात षड उर्मी हृदयात त्यांचा अंत पुरवूनी तोची एक घ्यावा चित्ते करोनी रीते कलेवर तुका म्हणे खुंटे आस तुका म्हणे खुंटे आस तेथे वास करीतो तोची एक घ्यावा चित्ते करोनी रीते कलेवर विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठली करुणा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरु गोविंद सिंह महाराज की योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रसन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावला वरमहाता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरिया वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरिया वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत पुण्यसलीला पवित्र गोदावरीच्या तीरावरती वसलेलं शीख संप्रदायाचं तीर्थक्षेत्र गोविंद देवांच्या चरण सानिध्यात महाराष्ट्राच्या संतांच्या विचाराची धारा प्रज्वलित आणि अखंड प्रवाहित व्हावी याकरिता वारकरी साहित्य परिषदेच्या द्वारा संचलित हे वारकरी मराठी संत साहित्य संमेलन आणि त्या संमेलनात माझ्या जीवनात पहिलं कीर्तन करण्याचा आज योगायोग तुम्हा सर्वांच्या कृपा वात्सल्यानं मला प्राप्त झालेला आहे। या ट्रस्टचे, या संस्थेचे, या संघटनेचे सर्वे सर्वा श्री हरिभक्तीपरायण वैष्णव प्रेमी श्री विठ्ठल काकाजी पाटील यांच्या अट्टहासातून प्रयत्नाच्या पराकाष्ठेतून संपूर्ण महाराष्ट्रातल्या वारकरी संत परंपरेनं कृपांकित होऊन हा सोहळा संपन्न होत आहे। यात जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज दिहूकर आहेत, यात संत शिरोमणी नामदेव महाराजांचे वंशज उपस्थित आहेत, यामध्ये महाराष्ट्रातल्या फडकरी परंपरेनं अलंकृत झालेला वारकरी वैष्णव वर्ग उपस्थित आहे। अनेक शाखा आहेत, संघटना आहेत, फड आहेत, मठ आहेत, मंदिर आहेत, गड आहेत, या सर्व क्षेत्रात काम करणारे दिग्गज आज या मंडपात उपस्थित आहेत। मी जुन्या लोकांची
यादी आपल्यासमोर मांडत असताना बीड जिल्ह्याचं जोग महाराज शिक्षण संस्थेचं वैभव, ब्रह्मलीन वैकुंठवासी स्वामी महाराजांच्या गादीवरती विराजमान असलेले हरिभक्तीपरायण रामहरी बाबा उपस्थित आहेत. त्यांनाही मी वंदन करतो. वंदनीय बापूसाहेब महाराज आहेत, नामदेव महाराज वंशज आहेत, सगळे फडकरी आहेत. कुणाकोणाचा नामोल्लेख करू अशी माझी इथे अवस्था आहे. शास्त्री जे आहेत, ईश्वरदास जे आहेत, सर्वांनाच कोटी कोटी अभिवादन करतो. कीर्तनकार, प्रवचनकार, चित्रकार, पत्रकार बांधव, गायक, वादक, टाळकरी, माळकरी, माता भगिनी, आबाल वृद्ध, प्रकाश, आयोजक, नियोजक, निमंत्रक, अन्नदाते या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. खरं तर एखाद्या सेमिनारमध्ये व्याख्यानातच मी सहभागी व्हावं हा स्वतंत्र संशोधनाचा विषय, माझा आणि माझ्या आवडीचा विषय व्याख्यानाचा, प्रवचनाचा. पण कीर्तन परंपरा आपल्या संप्रदायात लांबभूत करणारी आहे. त्यामुळे माझं 5 ते 7 ला, 7 ते 8, 8 ते 9 असा क्रम वाढत वाढत ईश्वर कृपा असती, ईश्वर इच्छा बली असी, 7 ला, 6 ला, 5 ला दिवसा कीर्तन झालं असतं तर समाज विभाजन झालं असतं, विभागला गेला असता. काही भजन भारुड मंडपात असता, काही चर्चासत्राच्या मुख्य मंडपात असता, काही भोजन कक्षामध्ये असते आणि उरलेले कीर्तनात मला मिळाले असते. त्यामुळे उशिरा कीर्तन होतं किंवा झालं हे माझं परम भाग्यच आहे. सप्ताहाच्या मानानं महाराष्ट्रात जेवढा समाज पाहतो एवढा जरी नसला तरी मोजका, निका, वेचक, वेधक, अभ्यासक, समीक्षक, साक्षेपी विचारवंत या ठिकाणी उपस्थित आहेत. बापूसाहेब, एक तुम्हाला प्रार्थना मला करायची आहे. साहित्यिकांचं साहित्य जसं मन लावून आपण मंडपात ऐकतो तसं साहित्यिकांनी सुद्धा कीर्तनकाराचं साहित्य श्रवण करावं. विठाल कारण कीर्तन हे क्षेत्र साहित्यिकांचं उद्गात जन्मस्थान, मातृभूमी आहे. कीर्तनात लालित्य, कीर्तनात साहित्य, कीर्तनात सैद्धांतिक विचार आहेत, कीर्तनात भाव आविष्कार आहेत, कीर्तनात साभिनय पण आहे, कीर्तनात स्वर आहे, कीर्तनात ताल आहे, कीर्तनात विचाराची बैठक आहे, कीर्तनात ऐतिहासिक संशोधन आहे, ब्रह्मसूत्र आहे, मीमांसा आहे, उपनिषद आहे, पुराण आहे, गीता आहे, भागवत, अमृतानुभव आहे, ज्ञानेश्वरी आहे, चांगदेव 65 आहे, आनंद लहरी, हस्तामलक, शुकाष्टक, चिरंजीव पद, भारुड, गवळण, अभंग, गाथा या सगळ्यांचं संस्करण हे कीर्तन क्षेत्रात असतं. कीर्तन कला आणि शास्त्र हा प्रबंधाचा विषय स्वतंत्र, PhDचा ग्रंथ लिहिणं स्वतंत्र, तो सँक्शन करणं किंवा करून घेणं हा भाग स्वतंत्र. पण ऐकणारा वर्ग हेच आमचं विद्यापीठ आहे. यांच्या चेहऱ्यावरचे भाव, हाताची टाळी हेच माझं आजच्या विद्यापीठातलं प्रमाणपत्र आहे. यापेक्षा वेगळं मी काही सांगणार नाही. मी तुम्हाला 2 तास तापवणार आहे, प्रचंड राग तुमच्या मनात निर्माण करणार आहे. माझ्याबद्दल तुम्हाला चीड निर्माण झाली पाहिजे, तुम्हाला असं वाटलं पाहिजे याला खाली ओढावून मारावं, याचं मर्डर करावं आज इथे, असं वाटलं पाहिजे. एखादा खलनायक सिनेमात काम करताना त्याच्या खलनायकाची भूमिका पाहिल्यावर ऐकणारे पडद्याला दगड फेकून मारतात तर ते काम यशस्वी होतं, ही गोष्ट लक्षात धरा. मी आज इथे ही भूमिका बजावणार आहे. आज किती मोठी माणसं आहेत, वेदांत शास्त्रातले भाऊसाहेब महाराज, जगन्नाथजी, आपण हे उपकार केले, सगळी मोठी माणसं आहेत. आता एवढी मोठी माणसं आल्यावर माझी तशी घटक चाचणी ते 6 महिने या सगळ्या परीक्षा होणार आहेत. फायनल मध्ये नेमकं काय होतं, ईश्वर जाणे आणि परिषद जाणे. आज मला पास करायला वेदांत सूत्रातले आपल्या गुरुशिष्य संवादासह भाऊसाहेब महाराज आहेत, नामदेव महाराजांचे वंशज आहेत, शिवणीकर आहेत, जळगावकर आहेत, टिंभूरकर आहेत, ओखळीकर आहेत, दैठणकर आहेत, आजरेकर आहेत, उमरेकर आहेत, अन्य कदाचित कोणाचा नामोल्लेख राहिला, थोरलाफड, दिहूकर आहेत. ही सगळी लोक आहेत, हे मला आज पास करणार आहेत. माझ्या महाराष्ट्राच्या कीर्तनाची आजची कसोटी म्हणजे फलश्रुती माझ्या जीवनातली आहे. कीर्तन करताना प्रांगणात समाज आपण भरपूर पाहतो, पण त्या परंपरेतले ज्ञाते लोक कमी असतात, अन्य लोकांची गर्दी असते. हे कमी लोक आहेत, पण एक एक श्रोता हजार लोकांची बरोबरी करणारा एक एकाहून बळी अशा प्रकाराचा आहे. मी आता महाराजांचं सूत्रवत चिंतन ऐकलं आणि मला असं वाटलं आता की एक 4 महिने 6 महिने वेळ काढून पाठा करता आपण जावं आणि तुम्ही मला ते शिकवावं. इतकी सुंदर मांडणी,
इतकी सुंदर मांडणी. मला प्रस्थानत्रयातलं काही कळत नाही, पण निदान मी कीर्तनात अपसिद्धांत तरी होऊ देत नाही, याची दखल मी घेतो. आपण सगळे परंपरेनं ललांभूत आहेत. चौकडा अभंग कसा असावा, दिडकीला चाल कशी असली पाहिजे, समांतर न्यासातले अभंग कसे म्हणावेत, रूपक पद्धती कशा आहे, एडकाभिप्रेत कसा आहे, जोशी आहे, महानुभव आहे, कोल्हाटी आहे, डोंबारी आहे, आंधळा आहे, पांगळा आहे, ही सगळी रूपक साहित्यात ललांभूत करणारी साहित्य आहेत. साहित्य संगीत कलाविहीन हा साक्षात पशुपुच्छ विषानहीन हा. मी रोजच्या सेमिनार मध्ये या श्लोकाची अपेक्षा करत होतो की एक्झॅक्टली नेमकं साहित्य म्हणजे काय. पखावज विना टाळ, स्वयंपाक करायचा चमचा कवचा, हे सुद्धा साहित्यच होतं ना. मोहरी, जिरा, तेल, तिखट, मिरची, शेंगादाण्याचा कुट्टा, हेही स्वयंपाकाचं साहित्यच आहे. स्टेज, सतरंजी, आच्छादन, माईक, स्पीकर, मंडप, ही सामुग्री, हेही साहित्यच आहे. नेमकं एक्झॅक्टली साहित्य कुणाचा अभिप्रेत आहे. मी कुणाबद्दल वल्गना करणार नाही, कुठल्या पंथ परंपरेला तडा देणार नाही, ती वृत्तीच माझी नाही. पण मुळात वारकरी साहित्य परिषद या दोन शब्दावर विशेष अंडरलाईन करून लक्ष केंद्रित करणं काळाची गरज आहे. साहित्य कुणाचं, तर वारकऱ्यांचं. वारकऱ्या साहित्यात कुणाचा नाम उल्लेख आहे, ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान इथपासून ते थेट एतत आचार्य पंचमम नीलकंठ निळोबाराय पर्यंत तुकोबाराय आदी सर्व त्यात आले. या सगळ्यांचा नाम उल्लेख करून भारतीय वारकरी संत तत्वज्ञानाचा आविष्कार 3 दिवस 2 दिवस स्वतंत्ररित्या चोखंदळ अभ्यासक, समीक्षक, चिकित्सक, स्टडी करणारे, अभ्यासवृत्तीचे, जिज्ञासुवृत्तीचे असे कोणी लोक असतील तर त्यांच्या समोर हे मंथन केलं ते अधिक उचित ठरेल, अधिक उचित ठरेल. साहित्य शब्दाचा अर्थच यथार्थ ज्यांना कळत नाही त्यांना आपण साहित्य काय सांगणार आहोत. मूलतः वारकरी म्हणजे काय, वारिंग वारिंग करोती, हेही त्यांना कळलं पाहिजे. मूळ शब्द वारी कर आहे, त्याचं बदललेलं स्वरूप आहे वारकरी. मूळ भागवतात शब्द आहे रसोवई 6 रस, त्याचं बदललेलं स्वरूप आहे रास. रास चहा करण्याचं, बासुंदी करण्याचं जे भांड आहे त्याचं खरं नाव आहे बहुगुण, आपण ठेवलं भूगुण. हे आपल्यातले फेरबदल आहे. त्यामुळे मूळ काय आणि बदललं काय याची पण स्टडी करायला पाहिजे. थोर विचारवंत इथे आहेत, बरेच लोक आहेत. हळूहळू लोक काही भोजन करत असतील, काही मीटिंगच्या कामात असतील, काही आपापला नित्य उद्योग उरकून मंडपात येतील. पण त्यांनी जय विठ्ठल होईपर्यंत माझ्याकडे यावं अशी त्यांना माझी प्रार्थना आहे. माझा आवाज त्यांच्यापर्यंत जात असेल, कदाचित ते ऐकत असतील आणि ऐकून न ऐकल्यासारखं करत असतील तर देवानी त्यांना लवकर बहिरं करावं. कारण मी आलो रायाचा जोशी, त्याला मी काय करणार आता. त्यांनी आत यावं, मला विचार मांडायचे, मला संधी कधी मिळत नाही. मी खूप प्रार्थना केली, वारकरी मंडळात केली, महामंडळात केली, प्रबोधन समितीत केली, साहित्य परिषदेत कुठेतरी स्टेज मिळावं, विचाराला कुठेतरी व्यासपीठ मिळावं, जिज्ञासू वृत्तीचे लोक असावेत आणि त्यात पुन्हा परंपरा पाळणारे तर असावेतच, या तिळमात्र शंका नाही. पण एज्युकेशन, हाय एज्युकेशन, संशोधनाचा विषय, प्रबंध लिहितो का, सर्च करतोय का, विद्यापीठाने मान्यता दिली का, कुलुकुरु काय म्हणतायत, केवढी थोरली माणसं इथं येऊन गेली आहेत, त्यांचं मूल्य आपल्याला कळलं नाही, याचा खेद वैयक्तिक मला स्वतःला वाटतोय. ज्यांना चॅनलवर, दूरदर्शनवरती पाहावं त्यांचं जवळून दर्शन आपल्याला या साहित्य परिषदेच्या माध्यमातून होत आहे, मला फार बरं वाटलं. मी पाटलांचा तसा सखा, तसा मित्र, बुवा नाही, महाराज नाही, महंत नाही, मंडलेश्वर नाही, कोणी नाही, मी एक त्यांचा सखा मित्र. एकेकाळी बुधगाव नावाच्या गावी सांगलीला कीर्तन झालं आणि एका ज्यूस सेंटरवरती जगन्नाथजी साक्षीला आहेत. आम्ही 4:30 वाजेपर्यंत गप्पा छप्पा मारल्या आणि त्यातनं एक सहज आविष्कार झाला की वारकरी संतांना आपल्या साहित्याची उधळण करून ऐकणाराच्या हृदयाला परतत्व स्पर्श करण्याकरता कुठेतरी खुलं दालन विद्यापीठ असावं आणि त्या विद्यापीठाचं निर्माण देहूकर तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं विठ्ठल पाटलांनी केल्याबद्दल मनापासून त्यांचं मी स्वागत करतो. या तिळमात्र शंका नाही. कदाचित पुढे अधिवेशन झाले तर मला तुम्ही सगळेजण तुमच्या सगळ्या सामील करून एक विषय देऊन चर्चासत्रात घ्या अशी तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे. कीर्तन तर आपण नित्यच करतो, कीर्तनाला चौकट आहे, कीर्तनाला प्रतिबंध आहे, ठराविक वेळ आहे. त्या काळात विठ्ठल विठ्ठल झालं पाहिजे, मधलं भजन झालं पाहिजे, माऊलीचं तुकोबाऱ्याचं स्मरण झालं पाहिजे, उपोद्घात करता आला पाहिजे, मांडणी मांडता आली पाहिजे, अभंगसंगती लागली पाहिजे.
हे याला बंधन आहे. तिथे एक सूत्र असतं आणि त्या सूत्राच्या भोवती फिरावं लागतं. त्याचं नाव व्याख्यान, त्याचं नाव प्रवचन इत्यादी, आणि ते करावे लागतात. आपल्यापेक्षा साहित्यात रसज्ञ जे लोक आहेत ना, ते व्याख्यानात जास्त इंटरेस्टेड असतात. त्यांना त्यात रस असतो, आपल्याला कीर्तनात रस असतो. त्यांना ज्याच्यात रस आहे त्यांनी इथे यावं, आणि हा ज्यांना रस आहे त्यांनी तिथे जावं. हा संयम आणि समन्वय अनुबंध साधला तर मला वाटतं वारकरी संत परंपरे एवढं प्रगल्भ तत्वज्ञान जगाच्या पाठीवर कुठेच नाही, हा माझा आत्मविश्वास आहे. कुठेच नाही. मी 1995 पासून कुंभमेळ्यात अनेक निर्मल, गुद्दल, आनंद, निरंजनी, उदासी, निर्मोही, निर्वाणी आखाडे पाहतो. गंध लांब आहेत, जटा खूप आहेत, धिप्पाड शरीर आहे, ऐश्वर्य संपन्न आहेत, पण एक वाक्य बोलतो. ज्ञानोबाराय तुकोबाराय परिपक्व संत नाहीत, गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, आणि व्यापक विचाराचा वारकरी पंथ नाही. हे श्रेष्ठता अन्यत्र कुठं पाहायला मिळत नाही. याकरता मी इथे उभा आहे. तुम्ही मला दिलेला हा चान्स आहे, त्याचं मी सोनं करणार आहे. कमी वेळेत मला अधिक नाटकं करायचे, तुमच्यासमोर मांडायचे. आजचा विषय येथे न सरे दुसरी आटी. तसा परंपरेतला अभंग आहे, जाणं त्यांच्या अभ्यासकांच्या. मी अभंगाला पैलू पाडताना आणि अभंगात प्रवेश करताना माझ्या प्रतिभेनं करणारे याच्या जाणीवा विद्वज्जनांना असाव्यात. आज ईश्वराच्या भेटी करता कुठलं बंधन आहे? जाती, धर्म, कुळ, गोत्र, वर्ण, प्रांत, भाषा, लिंग, कुठलं बंधन आहे? या सगळ्या बंधनाला झुगारून, या सगळ्या बंधनाला तडीपार करून, या सगळ्या बंधनाचे गतिविरोध तोडून, या सगळ्या बंधनाच्या तटबंदी तोडून व्यापक विश्वबंधुत्वाचं नातं देणारा, हा साहित्याचा आविष्कार करणारा अभंग नावाच्या व्रताचा प्रकार महाराष्ट्रातल्या संतांनी जगात सुरुवातीला निर्माण केला, याचाही मला स्वतःला स्वाभिमान आहे. जरा व्याकरणातले आपण ज्ञात आहेत. शृगधरा वृत्त होतं, वसंत तिलका नावाचं वृत्त होतं, भुजंग प्रयाग नावाचं वृत्त होतं आहे, शिखिरिणी नावाचं वृत्त व्याकरणात होतं, आता आहे, पुढे राहील. ओवी छंद, आर्या, दिंडी, साकी, अंजनी गीत, हे सगळे व्याकरणातल्या वृत्तातले नियम आहेत. लघु, गुरु, यती, त्याच्या दंड, अर्धावली, आपण सगळेजण समीक्षा भाषा विचाराचा आपण करा. पण अभंग नावाचं वृत्त पूर्वी कधी नव्हतं. 13व्या शतकात त्याचा उदय झाला. 15व्या 16व्या शतकात ते गतीनं काम करू लागलं आणि विज्ञान युगात ते प्रभावी ठरू लागलं. यापेक्षा आनंद आपण समाजाला अजून काय मिळाला पाहिजे? ज्याला भंग नाही असं जे काव्य आहे त्याचं नाव अभंग. हे साहित्य. आर्या कशी म्हणावी, साकी कशी म्हणावी, ओविछंद कसा म्हणावा, श्लोक कुठल्या वृत्तात गावा, हे जर त्या वक्त्याला आणि श्रवणकर्त्याला कळलं तर मग परतत्व स्पर्श होतो, अन्यथा मजा येत नाही. आता बुवांचे महाराजांचे काही प्रमाण मी पाहिले तर ते म्हणणाराला आणि ऐकणाराला झेपत नाहीत. जुन्या पठडीतले विचारवंत, आजही सूत्रवत चिंतन करणारे हे लोक, समीक्षा करणारे लोक, हिम्मत लागत नाही. कीर्तन झाले, नावलौकिक मिळाला, प्रसिद्धी झाली, पत्रक छापले म्हणजे आपण विद्वान होतो, हा आपला गोड गैरसमज आहे. ही प्रौढी मिरवता कामा नये. ज्ञाते लोक यापेक्षा अजूनही वेगळे असतात. याच्या जाणीवा तुम्हाला मला असल्या पाहिजेत. एक विचार देणारे, तवा तापायला वेळ लागतो, आणि एकदा का स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीच्या चुलीवरचा तवा तापला की 10, 15, 20 हजारो भाकरी ती करून घेते. तसे या बुद्धिरूपी स्त्रीला आज तत्वज्ञानाचा साहित्याचा तवा तापायला थोडा वेळ लागेल. कारण माझ्या समोर काही सासरे आहेत, काही माझ्या सासवा आहेत, काही माझे दीर आहेत. मी नवीन नांदायला आलेली या परिषदेतली पहिली ही स्त्री आहे. काहींना शंका येईल, ही स्त्री म्हणती मिशा दाढी कशी, मी बापावर गेले, त्याला मी काय करणार. हळूहळू माझे नर्मविनोद तुम्हाला कळत राहतील. तुम्ही जागे राहा, मी तुम्हाला विचार देत राहील. एक नेता प्रणेता म्हणाला होता, तुम्ही मला खून द्या, मी तुम्हाला आझादी देईल. तसे तुम्ही मला चेहरे रिस्पॉन्सिबल द्या, मी तुम्हाला विचाराचं धन देईन. तुम्हाला मी हसवील, तुम्हाला मी रडवील, तुम्हाला मी बसवत ठेवील, यातील मात्र शंका नाही. काही वृद्धोपकालाच्या दिशेनं जाणारे लोक आहेत. संपू का लवकर? टाळ्यांचे 2 प्रकार आहेत. रिस्पॉन्स देणाऱ्या टाळ्या असतात, त्या अधिक ताकदीनं वाजत असतात, आणि ह्या मधल्या वाजतात, त्या संपण्याची वाट पाहत असतात. असे 2 प्रकार आहेत. मी एक चला माझ्या सत्तेला कॅबिनेट लोकांचा पाठिंबा आहे. काही 4-5 टाळकरी कॅबिनेट आहेत, काही अपक्ष आहेत, त्यांना घेऊन मला सत्ता टिकवायची आहे.
ज्यांचा मी आत्ता नुकताच नामोल्लेख केला ते वंदनीय श्री जळगावकर महाराज आले, त्यांनाही धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल एक वाक्य मगवा सूत्रसंचलन करताना मी कीर्तन भजन मंडपात गेलो होतो काल. ते सूत्रसंचलन करताना एक व्यक्ती काय बोलली ते मी लगेच हृदयात लिहून ठेवलं. तुम्ही ऐकत राहा. या कीर्तन मंडपात कीर्तनातील टाळ्याची जो टाळाटाळी करील ना, मग त्याला उद्या परवा यमकवटाळी याचं भान असावं. जो करील कीर्तनातील टाळाटाळी मग त्यास यमकवटाळी. आणि टाळी वाजवण्याचा वैज्ञानिक हेतू असा आहे, टाळी वाजवले की ॲक्युप्रेशर होतं, ब्लड सर्क्युलेशन उत्तम चालतं, पक्षाघाताचा अटॅक येत नाही, अंगावून वारं जात नाही. त्यामुळं विज्ञान आहे टाळी वाजवावी गुढी उभा राहावी. वारकरी क्रियेत विज्ञान दडलंय, ते आपण देणं आता काळाची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल जरा स्टेप बाय स्टेप जाऊ. एखादा यज्ञ कर्म करायचा असेल ना तर फार मोठा प्रतिबंध आहे. ऋत्विज असावा, वेदवेत्ता असावा, मंत्रसंहिता पाठ असावी, त्याला दात उदात अनुदात स्वराची प्रकार त्याला कळावीत, त्याला पद क्रम जटा घन माला शिखा ध्वज कळावीत. मंत्र चळला, मंत्र चुकला, मंत्र हालला तर उच्चार करणारा वेडा होतो आणि यजमानावरती त्याचे दुष्परिणाम होतात. हे संस्करण वैज्ञानिक सैद्धांतिक तुकोबारादी संत लिहितात. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. मंत्र अत्यंत कठीण आहे, परिपक्व वैदिक वेत्ता मिळत नाही. मिळाला त्याला आपला प्रणाम आहे. कदाचित वैदिक मंत्रवेत्ता मिळाला पण त्याला त्याच ताकदीचा यजमान यज्ञ मंडपात मिळेल असं अजिबात नाही. कदाचित यजमान मिळाला तर त्याच्या धर्मपत्नीला पूजा कर्म संकल्प आहुती समर्पण तर्पण अर्पण याची आवडच असेल असं अजिबात नाही. अजिबात नाही. कदाचित यज्ञकुंड खांदायला सुरुवात केली आणि त्यात काळापाषाण लागला तर कर्माची फलश्रुती मिळत नाही. कदाचित आहुती देत असताना जे काही आहुतीचे द्रव्य आहेत त्यात तिळ असतील, अन्य तांदूळ असतील, ते टाकत असताना मृगी मुद्रया म्हणजेच अंगुष्ट मध्यमा आणि अनामिका या 3 बोटात बसेल एवढंच घ्यावं आणि स्वाहा इदन्न मम हाही वेदांतच कर्मातला तुझी तुला समर्पित केलं, यात माझं काही नाही, ही वृत्ती त्याची असावी. त्याने हवन करावं. हवन करत असताना कदाचित अक्षत घेतल्या आणि यज्ञकुंडाला फेकून मारल्या तर वज्रघात केल्याचं पाप लागतं. ऐरावत नावाच्या हत्तीच्या सोंडेच्या आकाराची साजूक तुपाराची धार, आज्ञा चक्रावरती कुंकुम लेपन, काष्ट्याची साडी, आंबाडाच बांधलेला, हरिद्रा लेपन, हिरव्या कंकणाचा चुडा, सीमोल्लंघन करायचं नाही, मादक पदार्थ सेवन करायचे नाहीत, नख दाढी काढायची नाही, ही कर्मातली सूक्ष्मता. भोजन करताना साजूक गाईचं तूप ताटाच्या बाहेर मांडलं आणि आपोषण घेतलं तर गोमांस खाल्ल्याचं पाप लागतं. कर्म इतकं सूक्ष्म. आचमन करताना माशवत म्हणजे उडदाचा दाना पाण्यात भिजावा एवढंच घ्यावं, ते अधिक पिलं तर सुरा पिल्याचा दोष लागतो. कर्म एवढं सूक्ष्म. लंगोटी न लावता लुंगी लावली आणि पाय टाकला पृथ्वीवरती चालताना तर प्रत्येक पावलाला गोहत्येचं पातक लागतं. कर्म एवढं सूक्ष्म. शौचाची क्रिया करताना पाण्याचं भांड जर या बाजूला मांडलं तर गंगा लाथ मारल्याचा दोष त्या व्यक्तीला लाभतो. कर्म एवढं सूक्ष्म आहे. म्हणजे कर्म तुम्ही मी करू शकत नाही तरी कर्म चुकत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. अर्जुना, तुला कर्माविना जगता येणार नाही. मग कर्माचे भिन्न भिन्न प्रकार आहेत.
कर्मात अडचण आहे, योग प्रक्रियेत अडचण आहे. वंदनीय महाराज मंडळी, आपण सगळे विद्वान आहात. आपल्या तासभराच्या कीर्तनाकरता लोक नीट बसत नाहीत, मांडी घालत नाहीत. हे लोक कलियुगात योग प्रक्रियेचे अधिकारी आहेत काय? बसलेत हा योगा योग आहे, योग यांच्यापासून लांब आहे. बसलेत हा योगा योग आहे, योग प्रचंड लांब आहे, तो आपल्या पाशी नाही. कोण करणार आहे? गुदद्वाराला टाच लावायची, इडा पिंगला शिशुना भेदन करायच्या, आपली जिव्हा केसा एवढी आपण कापायची, सैंधव त्याला मीठ चोळायचं, पुन्हा 8 दिवस थांबायचं, पुन्हा ग्रंथी आत सोडायची. योग प्रक्रियेतले प्रकार कोण करणार आहेत? थंडगार पाण्याच्या प्रवाहात जायचं, बिंबीपर्यंत स्पर्श होऊ द्यायचा, मूलाधार चक्राला जाग आणायची. योग प्रक्रियेचे प्रकार सध्या तरी कुणी करत नाही. योग, अनुलोम विलोम, प्राणायाम, रेचक, कुंभक, पूरक चाललंय ते शरीराच्या उत्तम गती करता, ईश्वराच्या प्राप्ती करता नाही. नीट ऐका, नीट ऐका, नीट ऐका. हे जे चाललंय ना, हे जे चाललंय ना, हे फक्त बीपी होऊ नये, चरबी वाढू नये, जेवता जेवता जाऊ नये याकरता हा प्रयोग चाललाय, देवा करता नाही. योग शब्दात मूळ धातू युज धातूचा अर्थ आहे जोडणे. हे चॅनल वायर माईकला टच केलं की आवाज येतो, डिस्कनेक्ट केलं की आवाज बंद पडतो. हे जसं जोडल्यावर आवाज येतो तसं आपलं आणि त्याचं जोडणं, याचं नाव योग. योग. मग काही कीर्तनकार आपल्या ताकदीने कीर्तन करताना मग माऊली उगच म्हणले का योग याग विधी नेनो हे सिद्धी, वा याची उपाधी दंभ धर्म. तुकुबाऱ्याचा दुसरा भंग काढ, करा जप तप अनुष्ठान याग, संती हे मार्ग सांगितले. विठाल विठाल आपण चिकित्सा पद्धतीने चिंतन करत आहोत. कर्मात सूक्ष्मता आहे, अशक्य गोष्ट आहे. योग प्रक्रियेत सूक्ष्मता आहे, अशक्य गोष्ट आहे. आता थोडस क्षमा मागतो दिग्गजांची, विद्वानाची. ज्ञाना विना मोक्ष नाही. भक्ती प्राधान्य आहेच, पण ज्ञान अपेक्षित आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम विद्यते, ज्ञान अपेक्षित आहे, पण ते ज्ञान आपल्या संप्रदायात ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीनं ते ज्ञान मानलं पाहिजे. काही प्रकांड ज्ञानी आहेत, पण जनसामान्यांच्या पाठीवरून हात फिरवावं इतकं मोठे पण देवानी त्यांना दान केलेलं नाही. वाक्य नीट ऐका. खूप ज्ञानी आहेत, एमडी डॉक्टर आहे, पण एमडी ग्रामीण लोकांची सेवा करू शकत नाही. या विठ्ठल विठ्ठल मास्टर ऑफ सर्जरी एमडी डॉक्टर ग्रामीण भागात नाही राहत, शहरात राहतो. ज्ञानी ज्ञानातच राहतो, सामान्यात जात नाही. ज्ञानी ज्ञानातच राहतो, सामान्यात जात नाही. एमडी शहरात राहतो, गावात नाही. गावात नित्य उपयोगाचा डॉक्टर आहे. DHMS, BHMS, BAMS. सर्दी झाली घे इंजेक्शन, पोटात कळ आली घे गोळी, होतच नाही दुसरी घे. ग्रामीण लेवलला माझा मुद्दा असा आहे की दिग्गज जे विद्वान आहेत ते जनसामान्यापर्यंत पोहोचत नाहीत, आणि जे सामान्य आहेत ते ज्ञानापर्यंत जात नाहीत. हा प्रचंड अभाव आहे. आज काय बुवा हा सगळा फड दुमदुमून गेलाय. हे एवढे दिग्गज लोक आहेत, हे लोक तर माझ्या कीर्तनात, माझ्या जन्मात, मी जन्मल्यापासून पहिल्यांदा इथे. बरं झालं मी जाण्याच्या आत यांचा योग आलाय, म्हणजे कीर्तन करून जाण्याच्या आत योग आलाय असं मला म्हणायचं. माझ्या बोलण्याचे अर्थ वेगळे लावू नका. मोठे मोठे नेते सुद्धा म्हणतात मला असे म्हणावयाचे नव्हते, मला एवढं बोलायला काय हरकत आहे. ते सुद्धा म्हणतात मला असे म्हणावयाचे नव्हते. हसत खेळत विषय मांडू. मी काही दिग्गजांच्या, पंडिताच्या, विद्वानाच्या यादीतला अजिबात नाही, पण प्रयास करायला काय हरकत आहे. प्रयत्नवादी राहावं, समानानुभूती असावी. विमानात न बसणं होईना, पण प्रयत्न करायला काही हरकत आहे का? आम्हाला मिळेल, आम्ही बसू. विनाकारणच आपल्या प्रारब्धात नाही. कर्म तुझं चांगलं नाही,
प्रयत्नवाद तुझा शिथिल आहे आणि पुन्हा प्रारब्धाच्या नावाने ओरडायचं, हा बाष्कळपणा काही कामाचा अजिबात नाही. योग प्रक्रियेत अडचण आहे, कर्मात अडचण आहे. ज्ञानी प्रकांड पंडित आहेत, पण जनसामान्यांना प्रेम देत नाहीत. मी पंढरपूरच्या प्रत्येक जीवाला एक वंदन करतो, यासाठी चैतन्य महाराज करावं लागणार आहे. या लोकांनी व्रत, वैकल्य, नेम, धर्म, प्रदक्षिणा, परंपरेच्या अभंग, द्वादशीच्या क्षीरापती, वारी, पारायण सोहळा, मठमंदिर, नेम पाळला. तुमच्या या कट्टर नियमावलीला आणि धर्माचरणाला मी कोटी कोटी अभिवादन करतो. या तिळमात्र शंका नाही. आम्ही कीर्तन करतो, पण कदाचित पालखीतला चोपदार म्हणाला ना, म्हणा हादरीचा अभंग, तर त्यावेळेला ते एकमेकाकडे तोंड करतात, तुम्ही म्हणा ना, अशी फजिती होते. त्यामुळे तुमच्या परंपरा आहेत ना, त्या परंपरेला वंदनच केलं पाहिजे. या स्टेजवर, या कीर्तन मंचावर, या साहित्य परिषदेच्या व्यासपीठावरती, या संत पीठावरती आज सर्वांना इथे प्राधान्य. कर्मात प्रतिबंध आहे, योगात प्रतिबंध आहे, इथे प्रतिबंध नाही. मी तुमच्याकडनं टाळ्या घेणार आहे. हे तत्वज्ञान ज्ञानोबा ते तुकोबा आणि एकोबा ते चोखोबा एवढं प्रगल्भ असल्यामुळं इथे कुठे बंधन शिल्लक आहे, ही गोष्ट लक्षात धरा तुम्ही. आणि स्त्रियांचं सबलीकरण, सक्षमीकरण, आरक्षण, हे पण 3 मुद्दे प्रागतिक अर्थानं तुम्हाला मला स्वीकारावे लागतील. म्हणजे महाराष्ट्रातल्या संत विचाराची धारा वैदिक असून ती प्रागतिक कशी, हे पण चिंतन समोर यायला पाहिजे. आता स्टेप बाय स्टेप मी जातो. अन्य कर्मात प्रतिबंध आहे, पण वारकरी परंपरेच्या विचारधारेत प्रतिबंध शिल्लक राहत नाही. जरा कंटाळवाण आहे, जरा खोलातून आपल्याला इथपर्यंत यायचंय, पण महत्वाचे. ऋग्वेदातल्या शांती सूक्त मंडलात एक वैदिक मंत्र असा आला, एभ्यो माता मधुमत पिन्वते पयपीयूषम देवरदितिरद्री बरहा उक्त शुष्मान वृषभरान स्वप्न सस्त्वाम आदित्याम अनुमदा स्वस्त ए. हा झाला त्याचा स्वर. आता भद्र शब्दाचा अर्थ कल्याण करणारी. मातृशक्ती आहे, तिचं नाव स्त्री शक्ती आहे. मग वेद वाङ्मयात स्त्रियांचा अवहेल कुठे दिसतो? अवहेल ना कुठे दिसती? तिला डावळलेलं कुठे दिसतं? तिचा त्याग कुठे दिसतो? तिला दुय्यम स्थान कुठे दिसतं? कर्म करताना मातृदेव, पुढे पितृदेव. त्याचं ट्रान्सलेशन पूर्ण झालं, त्वमेव माताच पिता त्वमेव. त्याचंच अभंगवृत्तात ट्रान्सलेशन झालं, धन्य त्याची माता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. काय बदल आहे? मी एक वाक्य वाचलं मग आपला बोलताना मी काल म्हणालो, आणि सदानंद महाराजांना पण म्हणालो, मोरे सरांना, वाक्य नीट ऐका. एक पर्ण आहे आणि त्या पर्णाचं नाव आहे त्रिसुपर्ण. भोजन प्रसंगाला पाचक रसता निर्माण होण्याकरता त्या मंत्राचे संस्करण त्या अन्नावर झाले तर इफेक्ट होतो. त्या काळातला ज्ञानेश्वर महाराज आणि वंदनीय चैतन्य महाराज एक मंत्र असा आहे, भ्रूणहत्यांवा एते घ्नंती. मी सगळं चिकित्सकांच्या करता कीर्तन करतोय. पुरोगामित्व, परिवर्तन, शैली, बदलणारं युगातलं कीर्तन, सांघिक तत्वज्ञानाचं संशोधनात कसं असावं, हा विचार मी तुमच्या समोर देतोय. त्या काळातला मंत्र असा आहे, भ्रूणहत्यांवा एते घ्नंती ए ब्राह्मणा आ त्रिसुपर्णम पठंती. जरा चिंतन करा. सोनोग्राफी सेंटर नव्हतं, गर्भवती स्त्रीला पाणी पिऊन सोनोग्राफी चिकित्सा नव्हती, स्कॅनिंग होत नव्हती. त्या काळात भ्रूणहत्येच्या संबंधानं ते कर्म करणं पाप आहे, हे त्रिसुपर्णात येतं. हे त्याचं प्रागतिक पण नाही काय? आणि याच वेदमंत्राचं ट्रान्सलेशन संत सेना महाराज करतात, भ्रूणवैर हत्या नका उगऊ सूड, पुढे होईल जड भोगावया. हे चिंतन प्रागतिक संतांचं नाही काय? हे परिवर्तनाचं नाही काय? हे लोक उद्धाराचं नाही काय? हे वारकऱ्यांचं साहित्य प्रभावी नाही काय? जन कल्याणदायी नाही काय? मैं संपूर्ण हिंदुस्तान स्वच्छ करना चाहता हूं. ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो, आणि हलकं फुलकं ज्यांना कळत नाही त्यांनी काल्या दिवशी प्रसादाला यावं ही त्यांना विनंती माझी. कारण मंडपातले अर्धे जवळजवळ प्रसादाच्याच कामाचे असतात. भरपूर खाल्लेलं असतं, वाऱ्याची झुळूक लागती, वातावरण बरं असतं, आल्या डुकली लागती, हे त्यांचं पुण्य उदयाला येतं. मग कीर्तनातले चेहरे रिस्पेक्टिव्ह असले पाहिजेत. मी या अर्धा एकर 2 एकरचा आज शेतीचा 11 पर्यंत बागायतदार वहीतदार मालक आहे. 8चा उतारा 7-12 माझ्या नावाचा आहे. साहित्य परिषद जरी यांची असली तरी याच्यातला जो हिस्सा आलाय वाटून पिट्यार चतुसीमा कीर्तनाचा माझ्याकडे आलेला आहे. मी एकाही रोपावरती रोग पडू देणार नाही.
योग्य वेळेला मी कीटकनाशकांची फवारणी करणारच, भारतीय तत्वज्ञानाचं खत देणारच आहे, कळलं का? साहित्याचं पाणी देणार आहे, पण त्याबरोबर फवारणी पण करणार आहे. आणि कीटकनाशकांची फवारणी करून जर रोप प्रफुल्लित नाही झाले विठ्ठल पाटील, तर माझ्याकडे दुसरा पर्याय असा आहे, रोप उपटायचं आणि बांधावर फेकून द्यायचं. मग ते घळमटलेले गाचाळ चेहरे उगाच त्याने कोंडून झालेला. पुन्हा आमच्या परंपरेत ही परंपरा आहे का तुझी? कोणत्या मंदिरात गेला की क्षेत्रवलिता खाली आणायला लागला तू? काय कामाची विनाकारण गर्दी? 10 असावेत पण ते दर्दी असावेत, ज्ञात्या असावेत, सुज्ञ असावेत, त्यांना परिभाषा कळली पाहिजे, साहित्य लालित्य कळलं पाहिजे, उच्चाराच्या बैठकी कळल्या पाहिजेत, अभंगाची गती कळली पाहिजे, अभंगाला स्वरित आहेत, अभंगाला अंग आहे, अभंगाला लिंग आहे, अभंगाला तोंड आहे, अभंगाला जातीत, अभंगाला वर्ण आहे, हा प्रभाव त्याला कळला पाहिजे. हे साहित्य, हे लालित्य आहे. पंतवाङ्मयात संत वाङ्मयात जमीन आसमानचा फरक आहे. पंतवाङ्मयात शब्द अनंत आहेत, अर्थ छोटासा आहे. वारकरी संत वाङ्मयात वेगळे आहे, शब्द थोडे आहेत, अर्थ गहन आहे. बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशाशी विश्व थोकडे. पंत वाङ्मयात तसं नाही. कोणी एक विचित्र पुतळा जेवा वयासी बैसला, पात्री जेवण जीविता अतिवळे पात्री चितो भक्षिला, त्याची जी वनिता वनात फिरता सूर्यास प्रार्थी सदा. शब्द खूप आहेत, किरकोळ गोष्ट आहे भुंगा. किरकोळ गोष्ट आहे भुंगा. आपल्याकडे शब्द कमीत, सूत्रवत आहेत, पण वास अर्थाची व्याप्ती. विठाल विठाल त्याला इंडियन ऍक्ट कळला, लॉ कळला, तर तो न्यायाधीशासमोर जाऊ शकतो. त्याला प्रतिबंध आहे 8 आहे. संसदेत काही ठराव मांडायचा असला, पारित करायचा असला, जावं लागलं, कलम उचलायचं असलं, निवडून गेलेला वा निवडून आणलेल्यानी आणलेला, त्याला विषय मांडता येतात. आपल्याला प्रवेश नाही. आपण गेलो जय हरी हमारी मांगे, ते म्हणले बाहेर थांबा. तिथे त्या त्या क्षेत्रातला दिग्गज लागतो, संगीतातला जाणकार आहे, उत्तम गवई आहे. दुर्दैव असं आहे, ज्यांना उत्तम गाता येतं त्यांचा पाठांतराचा अभाव आहे. ज्यांना उत्तम पाठांतर आहे त्यांची स्वराची जन्मभर भेट नाही. ज्यांच्याकडे स्वर आहे ते तालात येत नाही जय विठ्ठल होईपर्यंत. एक आहे एक नाही. काहींना सोलो वाजवता येतो, पण ते कीर्तनकाराला सोलूनच काढतात, साथ करत नाहीत. कधी कधी साथ एवढी चांगली असती की कीर्तनात आनंद मिळतो. कधी कधी चैतन्य महाराज साथीचा रोग येतो. असे 2-3 प्रकार आहेत. तो रोग न येता आपण थोडी समीक्षा करू, थांबू. इथे मात्र बंधन नाही, इथे सर्वांना प्राधान्य. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. मी अजून कुठेही वारकऱ्याच्या व्यासपीठावरती हातात टाळ आणि वीणा घेऊन पखावज वाजवताना, स्त्रिया हरिपाठात डुलताना अन्यत्र मी कुठे ताकदीने पाहिला नाहीत. हा आविष्कार इथे दिसला. ही तुमची कल्पना कशी आहे ईश्वर जाणे, मला कळलं नाही. हे अगम्यच काम आहे. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. अजून टाळ्या घेणारे मी तुमच्याकडनं वाक्य ऐका. मेवाडची मीरा गंगाखेडची जाणा, मेवाडची मीरा गंगाखेडची जाणा, आपेगावातली मुक्ता आणि पाठकाच्या कोळातली बहिणा ही कलशाच्या वर ध्वजाला फडकणारी श्रेष्ठ स्त्री शक्ती ठरल्या गेली. यापेक्षा वारकरी साहित्यानं सबलीकरण, सक्षमीकरण आणि महिलांना प्राधान्य वेगळं द्यायचं काय ठेवलंय याच्या जाणीवा तुम्हाला झाल्या पाहिजे. 1400 वर्ष जगला चांगदेवाला ती म्हणाली तुम्ही अजून कोरे करकरीत आहेत. आणि माऊलींना सांगितलं लिहा याच्याकरता PhDचा प्रबंध. स्वस्ती श्री वटेशू जो लपोणी जगदाभासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. म्हणजे का स्त्री शक्तीनं 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेवाला वृत्तीवरती आणलं. ही किमया वारकरी साहित्याची आहे की नाही याच्या जाणीवा तुम्हाला मला असल्या पाहिजेत. जरा विचार बदलले पाहिजेत आपले. ते काल्याच्या कीर्तनामध्ये आपण नाद ब्रह्म सांगा, जीव ब्रह्माचं ऐक्य सांगा, ईश्वराचं जीवाचं ऐक्य प्रतिपादन करा, अहम ब्रह्मास्मी जरूर सांगा. ते सूत्र आहे, ते आपलं तत्वज्ञान आहे. पण आता लोकांच्या समोर विचार मांडत असताना दीन दुबळे अनाथ अपिंग अपंग गरीब वंचित, शासनाच्या फॅसिलिटीज न मिळणारे, समाजापासून दुरावलेले, सुख दुःख कुणी त्यांना मदत न करणाऱ्यांच्या मुखात कवळू काला प्रसाद
जर भरला तर ते तृप्त होऊ शकतात. विठाल पण क्षमा मागतो त्या सोन्नर सरांना माझ्या विचाराची धारा माहिती कल्याणात त्यांनी माझी कीर्तन ठेवले होते. माझी विचाराची बैठक तुम्हाला सांगतो. कालियामर्दन केलं, पुराण सांगून सांगून पुराणिक मेले, ऐकणारे अर्धे झोपले. अर्थलोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. याचा अर्थ पुराणाचा अवहेल नाही, अजिबात नाही. पहावे पुराणी विचारोणी, पण अर्थभरितता काय यायला पाहिजे समोर. कालिया मारला. हे मीडियावाले, हे पत्रकार आहेत, हे शूटिंग करतायत, हे विचार चिपच्या नेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणार आहेत. हे कसे दिले पाहिजेत. कालिया मारला. कालिया कशाला मारायला, त्याला कुठं वेळ आहे हो. ब्रह्मांडाचा नायक सरपंच हल्ली मीटिंगला येऊ शकत नाही, त्याला वेळ नाही. कीर्तनकाराच्या तारखी मिळत नाहीत, पखावज वादक मिळत नाही. सगळे आमदार एका स्टेजवर कधी येत नाहीत, सगळ्या पक्षाच्या बैठकी एकत्र कधी होत नाहीत. आपलं शेड्यूल एवढं टाईट आहे, तर ब्रह्मांडाचा निर्माता त्याला कुठे वेळ आहे. सापाला मारण, विंचाला मारण, इथं जा आणि तिथं जा. काय लावलं हे. विचाराची दिशा लोकांच्या पर्यंत जायला पाहिजे. जरा बदललं पाहिजे. आपण याज्ञवल्क्याची स्मृती आहे, कालाय तस्मै नमः. जरा बदललं पाहिजे, फेरविचार द्यायला पाहिजेत. तेच 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 किती दिवस आपण सांगणार आहेत. मुद्दा माझा नीट ऐका. कालिया फिल्या मारला नाही. कालिया अपप्रवृत्ती आहे. कालिया दुष्ट दुराचारी आहे. कालिया स्वैरी वृत्ती आहे. कालिया फ्रॉड करणार आहे. नांदेड मधलं कीर्तन आहे, त्यामुळे बाकीचे शब्द उच्चारणार नाही. विठाल विठाल कधी राज्यात कधी केंद्रात भयंकर प्रॉब्लेम. कालिया लोक कंटाळले. मुलींचे लग्न झाले कोवळ्या गोवळ्यानी. काही मुलं वृद्ध गोपी पाणी भरण्याकरता यमुनेच्या पात्रात जात असायचे. कालिया नावाच्या अपप्रवृत्तीमुळं विठ्ठल विठ्ठल कालिया नावाच्या अपप्रवृत्तीमुळं पाणी प्रदूषित झालं. जगन्नाथ पाटील, प्रदूषित झालं. तिथे पशुपक्षी मरत असायचे. पाणी पिल्यानं डिहायड्रेशन होत होतं. पाणी पिल्यामुळं मृत्युमुखी लोक पडत होते. काही मुलांनी चिंडू फळीचा डाव मांडावा हे निमित्त केलं. पेंद्या, वडजा, वाकड्या, मधुमंगल, सुदामा, श्रीशामा, तनसुखा, मनसुखा इत्यादी हे गोपाळांची यादी. त्रोटक महत्वाचे. हे सगळेजण कृष्णाकडे गेले. देवा देवा, राजा आहात, राजबिंडे आहात, युवक आहात, सत्ता तुमच्याकडे, परिवर्तनाची नांदी तुम्ही काही करू शकता. आम्ही सत्तेत नाहीत, तुम्हाला ते करता येतं. आमची प्रार्थना आहे. मुलींचे लग्न झालेत. तरण्यापुरी रस्त्यानं जाताना कंसाच्या दुष्ट दुराचारी प्रवृत्तीचा संदेश घेऊन आलेले काही लोक वक्र दृष्टीनं पाहतात. त्यांची वृत्ती माय भगिनीची नाही, उपभोगाची आहे. जरा मुलींच्या करता काहीतरी करा. वृद्ध गोपाळेत गुडघे गेलेत, पाणी आणू शकत नाहीत, तुम्ही काहीतरी करा. कन्हैयाने डायरेक्ट अटॅक न करता, न रागवता, जरा धीरानं, हळूवार, मनाला स्थिर करून निर्णय कुठले तातडीचे जीवनात घातक ठरतात. म्हणून ज्याचे डोळे बारीक आहेत तो धूर्त विचाराचा, ज्याचं कपाळ मोठं आहे तो हत्तीच्या विचाराचा, ज्याची कंबर लवचिक आहे तो चपलक गतीचा, जे भयंकर जाड त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. विठाल विठाल हे सायकल मानसशास्त्र आहे की नाही तत्वज्ञानातलं. हे सगळे जण आले. चिंडू फळीचा डाव मांडला, एक षटकार मारला. कन्हैयाची बॅटिंग, बॉलिंग पेंद्याची. चिंडू जो उडाला कदंबाच्या अशा हिरव्यागार बुंद्याला जाऊन अडकला. आता चिंडू कायला उडी कोण मारणार. माझी विचाराची धारा ऐकली ना तुम्ही, मला कदाचित जाणते एज्युकेटेड लोक नक्की शाबासकी देताल. मला अभ्यासक लोकांच्याकडनं शाबासकी अपेक्षित आहे. उगच हे काय, त्याला मिळणे मला मिळणे काय. काही काही चेहरे कीर्तनात अशा असतात महाराज, वाटतं गेले का आहेत हे जय विठ्ठल पर्यंत कळत नाही. कधी कधी योग असा येतो माऊली की फुलं घ्यावेत, गुलाल घ्यावा, यांना श्रद्धांजली व्हावी, निघून जावं, असं कधी वातावरण असतं. वातावरण असं खुललं पाहिजे, वातावरण असं डुललं पाहिजे. हा भक्ती ज्ञानाचा मळा फुलला पाहिजे. जरा देखावा कायला परमात्मा स्वतः आला पाहिजे. मुद्दा आहे का वंदनीय भाऊसाहेब महाराज जेव्हा त्या चिंडूला फटका बसला आणि चिंडू अडकला तेव्हा
सगळे गोपाळ म्हणाले, आत्ता चेंडू काढायचा कुणी, कठीण समय येता कोण कामास येतो. या परीक्षा हे चौथा अधिवेशन आहे, तुमच्या झाल्या, पुढे होणारे न डगमगता कामाला लागा, भिवू नका. सगळे तुमच्या बरोबर आहे, चिंता करण्याची गरज अजिबात नाही. कालियासारख्या अपप्रवृत्ती कदाचित तुम्हाला म्हणतील मेरे अंगणे में, हे ज्यांना कळलं नाही त्यांनाही धन्यवाद देतो. हा मतदारसंघ माझा आहे, ही जागा माझी, वास्तव्य माझं आहे, हा उतारा माझा आहे, आणि तू इथे का आलास, असं होऊ शकतं. कृष्णाला कालिया म्हणाला, हे भागवतातलं वचन विठ्ठल पाटील मी तुम्हाला सांगत आहे. कोण कोणास म्हणाले याकरता वंदनीय आमचे परम मित्र की जे की मला रागवल्या विना मला करमत नाही, त्याने स्टेजचा आस्वाद घ्यावा अशी त्यांना माझी प्रार्थना आहे. या तुम्ही या रावजी. आता याच्यापेक्षा दुसरं प्रमाण कोणतं म्हणा, आता विठाल कंटाळीत लोक 2-3 दिवस, त्यांना जरा मला आनंद दिला पाहिजे, समाधान केलं पाहिजे. वंदनीय महादेव महाराज वर आले, त्यांनी स्थानापन्न व्हावं, फार आनंद वाटला. वारकरी संप्रदायात ऐश्वर संपन्न संतांची गरज आहे महाराज. त्यांचा उजवा हात पाहिला की मला मोह आवरत नाही. फक्त आता वय वाढल्यामुळे माझा नाविलाज आहे, काय करू नाही. अजूनही वाटतं क्या बात आहे, क्या बात आहे. कसलं दिप्पाड शरीर आहे, कसला देखणा माणूस आहे, काय टोपी आहे, काय अंगठी आहे, काय करा माऊली, देखणं सोडून. वा वा, एका चढीत एक नेते प्रणेते यायला लागलेत. हे सगळे आमचे कॅबिनेटच आहेत वारकरी संप्रदायातील. आता आपल्यात काही अपक्ष आहेत त्याला नाविलाज आहे. या संधी आहे, सत्ता मिळेल, योगायोग आहे हा. आपला हसत खेळत सगळा अभंग माझ्याकडनं सांगणं होईनच अशा अपेक्षा कृपया करू नका. आणि सगळाच व्हावा असं काही ॲग्रीमेंट माझं कोर्टात झालेलं नाही. एवढं शक्य तेवढे विचार मांडायला काही हरकत नाही. सगळा अभंग झाला पाहिजे, घेतला कशाला, मला वेळ नाही. कशाला घेतला म्हणजे एवढं शक्य तेवढं सांगतो. कालिया डोहात असताना चिंडू काढायला कोण जाणार, वाक्य ऐका तुम्ही, कडाडून टाळ्या द्याल. वाक्य नीट ऐका, वाक्य नीट ऐका. धर्मवेत्ता आणि नेता, धर्मवेत्ता आणि नेता समाजाच्या तळागाळाला गेल्यापर्यंत प्रगतीचा चेंडू हातात येत नाही. याकरता धर्मवेत्ता आणि नेता कृष्ण परमात्मा डोहाच्या छलांग लावून चेंडू वर काढला, याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजे. बाकी गोपाळ नव्हते का, जा तुम्ही उडी मारा. त्याच्या लक्षात आलं काही कामं इतरांना सांगून होत नाहीत, स्वतः करावी लागतात. एडिटिंग झाली का, पत्र पाठवलं का, फॅक्स आला का, पंक्तीचं काय झालं, आच्छादन कसं आहे, शूटिंग कोण करणार आहे, कीर्तनकार किती येणार आहेत, VIP कक्षात किती आहेत, भोजनाची व्यवस्था काय, जेनो काम तेनो थाय. ज्याचं काम त्यालाच करावं लागतं, इतरांना कळत नाही. कृष्ण परमात्म्याने उडी मारली. चेंडू प्रगतीचा वर काढताना कालिया आडवा येणं साहजिकच आहे. तरी कृष्ण म्हणाले, अनंतम वासुकी शेषम पद्मनाभंच कंबलम. मी तुला वंदन करतो, तू बिचारा बाजूला सरक, तुझ्यात मला ढवळाढवळ करायची नाही, तुझी सत्ता तू उपभोग, माझं काम झालं मी निघालो. पण तुम्हाला माझ्या इथे येऊन तुम्ही काम करणारे कोण आहेत, खलास करून टाकीन. कृष्ण म्हणला कर खलास. त्यांनी मारला वेडा अंगाला. यांनी जसा वेढा मारला तसं यांनी सूक्ष्माती सूक्ष्म अनोरेणो या महतो महिया मोठा व्हायला लागला. तड 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 त्याचे मनके गेले. असे पिळे घालणाऱ्यांचे मनके हळूहळू जातात. फक्त कृष्ण पक्का असावा. कृष्ण विठ्ठल एकच. गीता जेने उपदेशिली तीही विटेवरी मावली. कृष्ण विठ्ठलच. पिळे देऊ द्या, काही होत नाही, मनके ढिले हळूहळू होतील, पण काम नक्क होईल. चिंडू वर काढला, गोपाळ खुश झाले. हे झालं त्यातलं कथानक, त्यातला भाव पराग काय. चिंडू वर काढल्यामुळं प्रदूषित पाणी गोपाळांनी एकसंग होऊन बाजूला काढलं, प्रवाह स्वच्छ केला आणि समृद्ध निर्मल ग्राम योजना आणि जलस्वराज्य प्रकल्प यमुनेच्या डोहावरती कृष्णाने कृष्णावतारात गोपाळाच्या मदतीनं साकार केला. हे कथेतलं चिंतन कथाकारांनी गावागावात सांगितलं तर प्रत्येक गावातले सरपंच सगळं पाणी आपल्या उसाला अजिबात नेणार नाही. ती गोष्ट लक्षात. हा व्यापक विचार नाही का, हा प्रागतिक विचार नाही का. भ्रूण हत्येबद्दल मी तुम्हाला सांगितलं,
मी काल्याच्या संबंधाने आपल्याशी चर्चा केली आहे. ईश्वर सत्तेत प्रत्येकाला प्राधान्य, प्रत्येकाला. माझा ड्रायव्हर रफिक शेख आहे, त्याने हात लावल्या विना शुद्धीकरण होत नाही. माझे एकात्मता. सराटे महाराजांचे चिरंजीव सदैव माझ्या बरोबर, संतोष दास माझ्या बरोबर, दशम्या बरोबर घेतल्या तरी अखिल मामून नटाला हात लावल्या विना गाडी पुढे जाऊ शकत नाही. हे व्यापकत्व व्हायला पाहिजे की नाही. आपल्या ज्या संकुचित वृत्तीत ना त्या थोड्या शिथिल व्हायला पाहिजेत. हळूहळू हळूहळू क्षमा मागतो या विधानाबद्दल. याचा अर्थ पोरखेळ होऊ द्या, कुणालाही येऊ द्या, नंगानाच होऊ द्या, परंपरा बाधित करा असं अजिबात नाही. पण त्यातही फेरबदल करून नित्य नूतन नाविन्य, सैद्धांतिक विचाराला तडा न जाता नाविन्यपूर्णता काही मांडता येते का, हेही चिंतन करणं आता काळाची गरज आहे. या तिळमात्र शंका अजिबात नाही, अजिबात नाही. रंगावर, कपड्यावर, गंधावर काही अवलंबून नाही. कबीरजींचा एक दोहा असा आहे, फार मोठं गोपीचंदन लावलं म्हणजे मोठा वैष्णव होतो, हा तुमचा माझा गोड गैरसमज आहे. कबीरजी म्हणाले, लंबा तिलक मधुर बाणी ये तो बदमाशों की निशानी. जय हरी जय. कशाला जय हरी विनाकारण, काही गरज नाही. फार माळा घातल्या म्हणजे साधुत्व येतं, हाही गोड गैरसमज आहे. पांढरे शुभ्र कपडे घालतो, बगळा असेल. ध्यान लावतो, भक्ष बघायचं असेल त्याला. साधुत्व अंतरंग लक्षण शांता महांतो निवसंती संतो वसंत वल्लोक हितंचरंतः नान्या न पितारयंता न महंतः इति संतः. ही आचार्यांची व्याख्या आहे, ही आचार्यांची व्याख्या आहे. संत ही वृत्ती आहे आणि संत वृत्ती स्थिरावली की जाती धर्म कुळगोत्र शिल्लक राहत नाही. वारकरी विचार उदयाला येतो. अभंग व्रतातून समाज प्रबोधन येतं. मल्हारपंत कुलकर्णी, टाळगावकर, सोनबा ठाकूर, रामेश्वर भट्ट आणि तुकोबारायांचे बंधू कान्होबाराय देहूकर यांना विचार बल्लाळाच्या बाणात देत असताना जगद्गुरु तुकोबाराय वाङ्मय स्फुरण पाहू लागलं आणि अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणाले, इथे प्रतिबंध नाही स्त्री की पुरुष, जाती कर्म वर्ण धर्म ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हा प्रतिबंध नाही. अगदी सगळ्यांच्या पाठात ती प्रमाणित सकळासेत आहे अधिकार, सगळ्यांना अधिकार आहे, सर्वाधिकार सव्यत्व आहे. अभंगाचं पहिलं चरण. येथे नसरे दुसरी आटी, 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 येथे नसरे दुसरी आटी. देवा भेटी व्हावया, देवा भेटी क्या बात आहे, वा. देवा भेटी व्हावया, देवा भेटी व्हावया, भेटी एक गावात ते, भेटी एक गावात ते, येते नसरे दुसरी आटी, येते नसरे दुसरी आटी, येते नसरे दुसरी आटी, येते नसरे दुसरी आटी. देवा भेटी व्हावया, देवा भेटी व्हावया, देवा भेटी व्हावया, देवा भेटी व्हावया. देवा भेटी ते, वा. अतिशय गुणवान टाळकरी आहेत, छान प्रमाण म्हणाले. वेळ आपला संपत आलाय, म्हणजे माझा नाही कार्यक्रमाचा वेळ संपत आलेला आहे. अतिशय धन्यवाद. नाही पण पहिलं चरण थांबवायला काय हरकत आहे असं मी म्हणालो.
तुम्ही जेव्हा मला म्हणता हो तेव्हा हो आपलं काही नाही तसं. तुम्ही म्हणले चलू द्या चलू द्या. इथं रिडिंग किती जाळा बिलात फरक नाही, काही करण्यात मजा नाही. हे बऱ्याच लोकांना कळलं नाही, धन्यवाद देतो मी त्यांना. आनंदाची गोष्ट आहे. येथे न सरे दुसरी आटी. खरंच प्रतिबंध नाही. तुमच्या स्टेजवर मी बौद्ध भंते पाहिले, समाधान वाटलं. तुमच्या स्टेजवर मी अगदी सिख पंथीयातले या गादीचे विद्यमान महंत पाहिले. याच गादीवरती महानुभवांना मी पाहिलं. याच गादीवरती इस्लामाला मी पाहिलं. याच परंपरेत दासगणू परंपरेतलं कीर्तन पाहिलं. इथेच मी रामदासी पाहिले. इथेच मी भारुड पाहिले. इथेच मी स्त्रिया पाहिल्या. सकळास येथे आहे अधिकार. या संत वचनाचा मागोवा या परिषदेने घेतल्याबद्दल त्यांना मी पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. येथे न सरे दुसरी आटी. अशा अर्थसंगतीने बोलूया. देवा भेटी जावया. ईश्वराच्या भेटीला जायला कुठे प्रतिबंध आहे? उत्तम शरीर आहे मगच जाता येतं? अजिबात नाही. पांगळा कुर्मदास सुद्धा लवळ स्टेशन पर्यंत गेल्याचे पुरावे आहेत. या उलट डोळे असून आपण कामाचे नाहीत, आंधळे असून सुरदास महत्वाचे. ही गोष्ट महत्वाची आहे. माझ्या कीर्तनानंतर समाज प्रबोधन करणाऱ्या सत्यपालजींच्या सप्तखंजिरीचं वादन आहे. त्यांचं इथे संकीर्तन होणार आहे. त्याच्या मला जाणीव आहेत. ते येता क्षणी मी माझ्या पदाचा इज्जतीत राजीनामा देणार आहे हे मला कळतंय. म्हणजे आपलं सरकार पडण्याच्या आत राजीनामा दिला खूप चांगला असतो याची मला जाणीव आहे. वाईच कितीही बोलण्यात काय मजा आहे, थांबलेलं बरं म्हणून आपलं तात्काळ थांबवतो. येथे न सरी दुसरी आटी. देवा भेटी जावया. प्रत्येक श्रोता भिन्न भिन्न रसज्ञ असतो. कोणाला काही आवडतं, कोणाला काही आवडतं. सगळ्याचीच आवश्यकता आहे समाजामध्ये. मी त्यांना राजुरीला माझ्या जन्मगावी कलशारोहण सोहळ्याला बोलवलं होतं. नाही तर एक ब्राह्मण त्यांना बोलवणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. तरी मी त्यांना निमंत्रण दिलं होतं. खर्च क्षीरसागरांचं होता, निमंत्रण माझं होतं. बोलवलं काय हरकत आहे? कल्पना करा तुम्ही. अतिशय सुंदर काम, देखणं काम. देवा भेटी जावया. देवाच्या भेटीला कुठे प्रतिबंध आहे? अजिबात नाही. तो विद्वानच असला पाहिजे? अजिबात नाही. तो प्रकांड पंडित असावा? अजिबात नाही. तो स्वरज्ञ असावा? अजिबात नाही. तो योगसिद्धीतला सिद्ध असावा? अजिबात नाही. अगदी साधा सुद्धा जर तल्लीनता, तद्रूपता, तन्मयता, तदाकारता या 4 सूत्रानं गेला तर तो सुद्धा ईश्वराच्या भेटीला पात्र ठरतो. येथे न सरे दुसरी आटी. देवा भेटी जावया. तोच एक घ्यावा चित्ते. सप्तमी एक वचन आहे. तोच एक घ्यावा चित्ते. प्रत्येकाच्या हृदयात त्याला साठवावं. महाराज ज्या अर्थी साठवा म्हणता त्या अर्थी परमात्मा नाही काय? शंका. याला दृष्टांत ग्राम्य सगळ्यांना कळावा. शासनाच्या सगळ्या स्कीमा कामाला येतात असं नाही आणि सगळ्याच निकामी असतात असंही अजिबात नाही. या दोन्हीच्या मधला सुवर्ण मध्यबिंदू आपण साधूया, प्रयत्न करूया. मागे मागे प्रौढ शिक्षणचे वर्ग निघाले होते. ज्यांना नोकऱ्या नाहीत अशांना शासनाने स्कीम दिली होती. एम.एड, डी.एड, बी.एस.बी.एड, बी.पी.एड. शिकूनही ज्यांना नोकरी नसल्यामुळे लागली होती एड, ते एम.एड, डी.एड, बी.एड, बी.एस.बी.एड, बी.पी.एड हे. आणि ज्यांच्या गोवऱ्या रॉकेलचा डबा सरपण नदीला पोहोचलं ते शिकण्याकरता अरे अननसाचा ग गणपतीचा वर्ग सुरू झाला. एमएससीबीची लाईट कधी जाईन सांगता येत नाही. अचानक लाईट गेली. इन्व्हर्टर नाही, इमर्जन्सी ऑटोमॅटिक ट्यूब नाही, काही नाही. सौर ऊर्जेचा प्रकल्प त्या काळात नाही, काहीच नाही. कंदील पेटवलेला पर्याय नाही. शासनानं 3 प्रकार वाटले: गुंडाळ, फळे, खडूचे बॉक्स आणि कंदील. शिक्षक जरी शिक्षक असला तरी कंदील स्वच्छ ठेवावा इथपर्यंत त्याला ज्ञान विद्यापीठात नसते. तुम्ही ऐकता ना? ही जनसामान्य ग्रामीण स्त्री जे करू शकते ते एज्युकेटेड वाल्याला करता येत नाही. ती म्हातारी म्हणली कंदील पेटव. याला वाच्यार्थ लक्षार्थ न कळाल्यामुळे आणि सूत्रवत याचे चिंतन कुठे नसल्यामुळे यांनी कंदिलावरती रॉकेल ओतले. कंदील पेटव. कंदिलावरती रॉकेल टाकले. कंदील पेटवला. त्याचा भडका झाला. माझ्याकडे बघा, माझा भडका व्हायला लागलाय, माझ्याकडे बघा. कंदील पेटवला आणि त्याचा भडका झाला. भडका झाल्यावर काही तरणे नव्हते शिकणारे विद्यार्थी विद्यार्थिनी, म्हाताऱ्या आणि म्हातारे. त्यांना दम लागला. श्वास 1.5 तास प्रयोग हात चालला. शिक्षण बाजूलाच. 2 तासाने कंदील शांत झाला आणि पुन्हा कंदील पेटवला.
प्रकाशच पडेना. या या सत्यपालजी धन्यवाद. टाळ्या फेळ्या वाजवा जरा, शिका जरा, जल्लोष करा, जल्लोष करा. या या सर पुढे या, तुम्ही पुढे या या. मग मी माग सरकतो. माणूस पुढे जात नसतं आपण माग सरकावं, हा एक नियम. राजीनामा झाल्याशिवाय मी येऊ शकत नाही. नहीं ना, आता लगेच मैं मेरे पद का राजीनामा देने के लिए तैयार हूं. सत्यपालजी माझ्या आवडीचा माणूस आहे. आता परवाच आपण महासांगवीला कीर्तनानंतर मी तात्काळ 11:15 कीर्तन संपवलं होतं 15 मिनिट. याच्या जाणीवा तुमच्या लक्षात असतीलच. वेळ माझा संपत आलाय. प्रौढ शिक्षणाचा वर्ग भरला. कंदिलाचा काच काजळ झालेला आतून. कंदील पेटवला, प्रकाशच पडेना. डीएड एमएड बीपीएड काच स्वच्छ नाही, पुसण्याचे ज्ञान नाही. चेंडू खेळणाऱ्या पोराने क्रिकेटचा चेंडू जसा इथे पुसावा, ते का पुसतात त्यांनाच विचारा. कदाचित हे क्षेत्र कोणाच्याही नावचे नसावे, गुरचरण गायरान असावे. महसूल शासनाला जात असेल. त्यांनी चेंडू काढला, इथं पुसला. तसं त्यांनी काच काढला, इथं पुसला. सुग सर किती वरून काच पुसला तर आतली काजळी जाणार आहे काय. इथे सुद्धा आवरण विक्षेप दोष. अशा पद्धतीने मी सांगतो, मेथड पद्धती प्रत्येकाची वेगळी. काजळी आली आतून आणि पुसणं चाललंय वरून. हा दृष्टांत बाजूला. 3.5 हाताचा देह नावाचा तुमचा माझा कंदील. ऐकताना बरोबर आहे ना. काजळी आलेली आहे आतून आणि स्वच्छता अभियान चाललंय वरून. आरोग्याचे रक्षण करीतो लाई बॉय. किती चोळा, काही फरक पडणार नाही. आज योगायोगाने आम्ही दोघं एका स्टेजवर आहेत. फार बरं वाटलं मला. मी 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 या सगळ्या तयाऱ्या का ठेवल्यात. कदाचित आरोप प्रत्योपराने माझं कीर्तन बंद झालं तर जगण्याचा मार्ग मला खुला असावा याकरता सगळं मी करतो. पवड्यापासून ते भावगीतापर्यंत, नाट्यगीतापासून ते लोककलेपर्यंत सगळं त्याला आलं पाहिजे. स्वर आला पाहिजे, ताल आला पाहिजे, अभिनय आला पाहिजे, वक्तृत्व शैली पाहिजे, त्याला मांडणी मांडता आली पाहिजे, तर त्याला समाज स्वीकारतो. नाही तर डोळे गेलेत, मेळ लागाना, कोणचा अभंग घातला होता ते मला घ्या जय विठ्ठल. काळ आता कोणाला स्वीकारत नाही, लक्षात धरा. जाणते लोक झालेत. देवा भेटी जावया तोची एक घ्यावा चित्ते. मत चित्ता मदगत प्राणा हे चतुष्पथीचे गणेश जाहले. ज्ञानोबराची उभी पहा, हे सगळे आले. मी अधिक वेळ लांबवणार नाही, थांबणार आहे. शीतावरण भाताची परीक्षा असते. आपल्यापेक्षा ज्येष्ठ माणूस आल्यावर आपण त्याचा वेळ अधिक घेऊ नये याच्या मला जाणीव आहे. आणि हे सत्य वचन आहे. अमृत आणि सत्य दोन्ही एकत्र आल्यावर विठ्ठलाला स्वाद द्यायचा असेल, ज्ञानोबराची कृपा असेल, चैतन्य जर तिथे प्रदीप्त व्हायचं असेल, कळलं का, कळलं का. आणि याच्यात पुन्हा तुम्हा सगळ्याला महादेवाला संतुष्ट करायचं असेल तर थांबलं पाहिजे. सगळे संस्थानिक इथे आहेत. माझी वेळ संपत आली आहे, मी थांबतो. आता पुढे कधी योग आला तर सेमिनारमध्ये आपण भाग घेऊया. अधिक वेळ न घेता थांबूया. तोच एक घ्यावा चित्ते करुण रीते कलेवर. कलेवर शरीर रित रिकाम. भांड पाण्याचं भरलेलं रिकाम केल्या विना नव जसं भरता येत नाही तसं चैतन्य भरण्याकरता विकारादी कृत्य रिकाम केल्या विना परब्रह्म साकारता येत नाही वगैरे. तिसरं चरण आहे षड उर्मी हृदयात. लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. ज्ञाते लोक आहेत. आशना, पिपासा, शोक, मोह, जरा आणि मृत्यू या सगळ्या उर्मीला तिलांजली दिल्या विना चिरस्थिरता प्राप्त होत नाही. तुका म्हणे खुंटे आस. आस म्हणजे आवाज नाही, आस अपेक्षा या अर्थानं. ज्याची संपले तेथे वास करीतो, परमात्मा तिथेच वास्तव्य करतो. तुम्ही मला सगळ्यांनी संधी दिली. सगळेजण माझ्यावरती लढिवाळपणानं प्रेम करतात, हातात हात देतात, खांद्यावर हात टाकतात, पाठीवर शाबासकीची थाप टाकतात, माझं म्हणून मला बोलवतात. यातच मला समाधान वाटतं. तशा मला कुठल्या परंपरा आहेत, काय मला ज्ञान आहे. एक 4 पत्र्यात जन्माला आलेलं हे पोर आळंदीला आलं नसतं, माधुकरी मागितली नसती, आजान वृक्षाजवळ बसलो नसतो, ज्ञानी महापुरुषाच्या चरणाजवळ आलो नसतो, तर साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर मला हा योग आला असता काय. ही संत कृपा आहे, यातील मात्र शंका नाही. माझ्या विचाराला थांबवतो. मधलं भजन माऊलीचं भजन आणि कृपया कृपया तुकोबाराचं स्मरण झाल्याशिवाय कोणी उठू नका. तुम्हाला प्रार्थना आहे. विठोबा रघुमान कुंडली कवरदा विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम माऊली भगवानची. हा 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 तुका
म्हणे खुंटे आस तेथे वास करीतो. जिथे अपेक्षा संपलेली आहे, वासना संपली आहे, परमात्मा तिथेच वास्तव्य करतो, अन्यथा अन्यत्र नाही. हे चिंतन आपल्या सगळ्यांच्या चरणी अभंग संहितेचं त्रोटक, मार्मिक, महत्वाचं, काही प्रागतिक, काही सैद्धांतिक, काही वैदिक परंपरेचं त्रिसूत्री चिंतन आपल्यासमोर मांडून माझ्या विचारांना मी विराम देतो. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बुडिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नो ही अंगभूत युक्ती. मी तुकोबाऱ्याचं स्मरण झाल्याशिवाय कोणी उठू नका. प्रत्येक जणांनी हात वर करायचा, प्रत्येक दिसणारा, आणि कॅमेरा त्यांना सगळ्याला घ्या. सर घ्या घ्या घ्या, मला हे कीर्तन नेटवरती सोडायचंय, घ्या घ्या, जरा नेटाने हात वर करा. कीर्तन नेटवर सोडायचं, नेटाने हात वर करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 आहा तुकाराम 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 तुकाराम